अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, महामानव विश्वभूषण बोधिसत्व, कायदेतज्ञ, सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थतज्ञ, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खर्ची, एवढा अनर्थ एका अविद्येने केला असं प्रस्थापित व्यवस्थेला ठणकावून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला आणि त्यागाला प्रथमतः मी त्रिवार वंदन करतो। आणि आज पोद्दार बळावी इंटरनॅशनलच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती संपन्न होत आहे। अशा या मंगलमय वातावरणात उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि उपस्थित एचएम मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मला ही आज हा बोलण्याची संधी दिली, तर मी आपल्या सर्वांचा आणि एचएम मॅडमचं मनपूर्वक आभार मानतो। हा माझ्या जीवनातील अस्मरणीय क्षण मी मानतो। बघा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले हे युगपुरुष होते, थोर समाज सुधारक होते। महात्मा ज्योतिराव फुल्यांना महिलांसाठी खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे की सर्वप्रथम महिलांची भिडेवाडे येथे पुणे येथे प्रथम महिलांची मुलींची शाळा खोलली आणि या व्यवस्थेमध्ये स्त्री ही फक्त चूल आणि मुलंच सांभाळू शकते असं होतं त्यावेळेची परिस्थिती। परंतु महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उतरली आणि त्या माध्यमातून आज या लोकांनी, थोर समाज सुधारकांनी जो प्रचार प्रसार केला आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला या प्रवाहात आणलं शिक्षणाच्या, त्यामुळे आज स्त्री शिक्षिका होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते। हे सर्व श्रेय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आणि सावित्रीबाई फुले यांचं। त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताचं संविधान लिहिलं। हे संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अथंग परिश्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अशा अनेक आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे। महिलांविषयी हिंदू कोड बिल असेल, जे महात्मा ज्योतिराव फुल्यांना केलं तेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, कलमांच्या माध्यमातून ते बंदिस्त केलं आणि आपल्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून दिलं। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांसाठी मी बोलू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाने महामानव